नाव काय तुझं? तेजस पाटील. तेजस पाटील. धामून वाचवला आता. पहिल्यांदा एक पकडा आणि केला राजवीर लांब थांब. कुठंच आहे गजबा आत लांबडा घ्यायले. सुधाकर दत्तात्रय साळुंखे राहणार वडगाव माळावरच आहे. अंजनी रोडवर आणि त्यांच्या घरातच साप आहे. दरवाजा उघडल्यानंतर लक्षात जबरदस्त असा साप घरामध्ये आहे. किती लांब असं साप पाहिला की माणसाला धोका वाटतोय मित्रांनो. आणि कोणता साप? धामण आहे, रेड स्नेक. आणि तुम्ही पाहिला? तुम्ही ताई पाहिला? भीती वाटले म्हणजे तुम्हाला तो विचार आहे की बिनविषारी आहे? काय ओळखला? हा, काही ओळखलं नाही. तो बिनविषारी सर्प आहे धामण. तो चावला तर काय होत नाही. उंदरे खाऊन तुम्हालाच मदत करणार. आणि खाण्यासाठी येतात. जवळून मी तुम्हाला दाखवला. जाळीदार शेपटी छान असे काय वेळे फसतात. आणि किती सुंदर साप आहे बघा. त्याची जाळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्पमित्र या नात्यानं मला व्यवस्थित आलेला साप रेस्क्यू करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि एकदम भीतीपोटी असे साप रेस्क्यू करावे लागतात. आणि माझा मित्र आहे तो, काय तुझं नाव? सचिन. तेजस पाटील सुंदररित्या व्हिडिओ करेल. त्या कोपऱ्यात होऊ आम्ही. मला चालेल काय? नाही तुम्ही त्याचा मित्र आहे. तो नाहीस का? आहे की ठीक आहे, तू पण धरू लागायला मदत कर की. ठीक आहे. आता कसा धरायचं सांग बरं. बसलाय बिचारा. असं डिवचूया का त्याला थोडा? नको. गावातला तुम्हीच पकडला होता काय? हो. बाईच्या दुकान बसला. चावायला का काय रे? अटॅक करायला नाही म्हणजे त्याला उतरता येईना. हा साप रॅट स्नेक आहे. आणि खालनं तो उंदीर पकडण्याच्या नादात वर गेलाय आणि तो फसलाय. त्याला उतरायला पण येईना. आता बघा कसं त्यानं उतरायचं सांगा. बरोबर आहे ना? त्याने कुठं त्याला उतरायला जागा नाही. साप फसलाय. या साईडला उतरायला जागा नाही. आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलंय रॅट स्नेक हा उंदीर खाण्यासाठी गेला आणि त्याला कळलं ना. त्याला सेफ जागा वाटल्यानंतर तो तोंड दडवून सेफ राहण्याचा प्रयत्न करतोय. खाली अडखळ उंदीर असल्यामुळे या जागेवरून कुणीकडूनही त्याला वर चढायला मित्रांनो जागा नाही आहे. मी तुम्हाला व्हिडिओ फिरवून दाखवलेला आहे. म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. साप हा स्वतःला भीतोय. बचावासाठी तो काटत असतोय आणि सुंदररित्या तो अडकलाय. पण आता त्याला खाली घ्यावा लागणार आहे. त्यानं मुडकं दडवलंय आणि किती बसलाय बघा. मी एकदम तो फसलायच कालच्यानं. त्याला खरंच अडचण निर्माण झाल्या की त्याला काही करता येणं झालं. पळायचा त्याला पळायला नव्हतं. त्याला सेफ राहायला जागाच नाही ना. त्याला काही करताच येणं झालं. काय करायचं? त्यानं धोका वाटला की असा साप चावू शकतोय स्वतःच्या बचावासाठी. आलं लक्षात? बघ ना तू. त्याला म्हणजे बचावच करता येणं झालाय. त्यानं करायचं तिकडे आले कोण पळाला? पळायला बोलायला येऊन तेवढा देऊ नका. पळाला कोण लय जोरात? त्या
अनुला काय कळ ना लय जोरात पळालो. काय तर बी म्हणा येणार तत्त बी म्हणा येणार. बसला स्टिक झाला सर मध्ये आणि उंदीर भरपूर झाले बघा किती अडखळ निर्माण केल्या. आणि हे खरंच उंदर खायचं मशन आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अडखळ निर्माण करू नका, क्लीन ठेवा. कारण आहे की तिथं साप येणार नाहीत. हा बिनविषारी आला ठीक आहे घरात. बघा सर किती सोप्या पद्धतीनं साप हँडल करतोय मी, कळलं. चला बाहेर चला. काय लागला काय आता हे द्राक्ष खाते का काय काय म्हणजे याला काय नेमकं काय म्हणताय. आणि मित्रांनो द्राक्ष सुरू झाले, द्राक्ष साप खात नाहीत. फक्त अलीकडे तेवढा सोडू नका. पाण्यात श्वास घ्या येतो याला, पाण्यात श्वास घे येतो. छान असा रॅट स्नेक आहे. हा कलर लहान शेपटी असा याचा भाग आहे शेपटीकडला. ताई तुम्ही वायरीच पिशवी नाही तितका आणा आहे आणा ते झालेले आहे. कॅमेरामॅन दाखवेल इकडे जवळ फार पूर्ण जवळ या जागेला जखम झालेली आहे. त्यामुळे साप भेटतोय की इथं जखम व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि अशा जरी नॅचरली त्याला जखमा झाल्या तर त्या नॅचरली बऱ्या होते. म्हणजे लोकांचे गैरसमज आहेत की त्या बऱ्या नाहीत होत आणि त्याला मुंग्या लागतात, साप मरतोय. हे चुकीचे गैरसमज आहेत. आणि सुंदर असा हा रॅट स्नेक शेतकऱ्यांना मदत करणारा त्यांचं अभिनंदन आहे. अनाथ गरिमाने व्यवस्थित आल्यामुळे रेस्क्यू केलेला आहे आणि सुरक्षित रेस्क्यू करून त्याला सुरक्षित पर्यावरणात रिलीज केलं जाईल. आणि एक लोकांचा मोठा गैरसमज आहे की साप असं म्हणजे की बांधला जातोय आणि मसरांचे पाय बांधले जातात आणि दूध पितोय. कधीही मित्रांनो एवढी त्याच्यात ताकद नसते की तो म्हैशींचं दूध पित. मी तुम्हाला व्हिडिओद्वारे जवळनं तुमचे गैरसमज निघावे म्हणून दाखवलेलं आहे. आणि बाळा एक काढ रे, बघ तुझ्या हाताने लहान आहेस तू, काढ. बघा ती लहान मुलगी काढू शकता. काढ वड आहे का त्याच्यात तेवढी ताकद बाळा. घे इकडे फिरवून घे इकडे काढ. तेडा काढ घ्या, अडकल्याला काढ. फोन घ्या, बंद घ्या. दोन्ही हातानं काढा, येत नाही आता वर. तिकडे शपाट घे काढ. मग आता बारकी पुरगी काढत्या म्हणल्यावर मसराला हे काय करणार आहे का ताई. म्हणजे हे सगळं खोटं आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुझं नाव काय रे कॅमेरामॅन? तेजस पाटील. तेजस पाटलाचा व्हिडिओ युट्यूबला टाकलाय पण त्यांना बघितलं नाही. आणि मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला ज्यांना माझे व्हिडिओ पाहिजे आहेत सापाविषयी प्रबोधनाचे त्यांनी बेल आयकॉन दाबणं गरजेचं आहे. मलाही पूर्वी कळत नव्हतं कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सापाची नवनवीन माहिती आणि नवनवीन रेस्क्यू. सर तिथं हे घ्या अलीकडे आले जरा फाटलंय. ठीक आहे त्याला बाहेरची पिशवी घेऊ. आणि मित्रांनो अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्या वडगावच्या तेजस सारखं व्हायला नको. व्हिडिओ आला तरी नाही केलंय मी दाखवत करा. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि साप हा पर्यावरणातला अन्य सगळ्यातला महत्त्वाचा घटक असल्यामुळं मी कवठेमहांकाळ तालुका सर्पमित्र विजय पाटील रोज मान्यवस्थित येणारे 10 ते 15पर्यंत कॉल करावे लागतात. आता थंडीचा सीझन चालू आहे. गोनस साप नाही आहेत विषारी माझ्याजवळ त्यामुळे कॉल कमी आहेत. वडगाव गावामध्ये याला रेस्क्यू केलेला आहे. त्याला सुरक्षित जंगलात सोडला जाईल. आणि तेजस प्रत्येक वेळेस म्हटला 2दा तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं की विजूभाऊ तिथं जवळ कुठं सोडू नका. कोणताही सर्पमित्र धामण किंवा जे बिनविषारी सर्प आहेत त्यांना लांबवर जंगलात सोडण्यात मजा नाही आहे. कुठतर ओढा काटाला त्याचा चांगला अधिवास असेल अशा ठिकाणी याला सोडणं गरजेचं आहे. कारण तो शेतकऱ्यांना मदत करणारा साप आहे. याच्यापासून धोका नाही आहे. बरोबर ना भैया? याच्यापासून धोका नाही आहे. तो तुमच्या मानवीवस्थित आला म्हणून ठीक आहे. आणि कोणीही सापाला मारू नका. सापाला जरी कोणी माराल आणि त्याचा व्हिडिओ तेजसारख्याने केला आणि टाकला एखाद्या मित्राला तो फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा चांगल्या सर्पमित्राच्या हाती लागला
तर तुम्हाला 7 वर्ष सजा होऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, त्यांनी साप वाचवल्याबद्दल. धन्यवाद.